नमस्कार दोस्तों, आज आपण बघणार आहोत आयसोबॅरिक प्रोसेस. थर्मोडायनेमिक चॅप्टर मध्ये जो मोस्टली विचारला जातो तो पॉइंट म्हणजेच काय आयसोबॅरिक प्रोसेस. देन व्हॉट इज आयसोबॅरिक प्रोसेस अँड आयसोबॅरिक प्रोसेस मीन्स व्हॉट. तर आयसोबॅरिक प्रोसेसचं बेसिकली मीनिंग आहे ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ऍट कॉन्स्टंट प्रेशर दॅट मीन्स P इज इक्वल टू काय असेल, कॉन्स्टंट असेल. P इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर P जर कॉन्स्टंट असेल तर डेल्टा P मीन्स व्हॉट, चेंज इन प्रेशर. डेल्टा P मीन्स व्हॉट, चेंज इन प्रेशर. हे किती झालं, 0. आणखी प्रेशर काही चेंजच होत नाही, म्हणजेच काय प्रेशर असेल 0. हे तर आपल्याला कळालं. डेल्टा P इज 0. दोन गोष्टी P इज इक्वल टू कॉन्स्टंट दॅट मीन्स डेल्टा P इज 0. आता P जर कॉन्स्टंट असेल तर आपल्याकडे थर्मोडायनेमिक स्टेट ऑफ व्हेरिएबल 3 होते. तर 3 थर्मोडायनेमिक स्टेट ऑफ व्हेरिएबल मध्ये P, V and T कोणते, P, V and T. व्हेरिएबल्स कोणते होते ते लिहूया आपण. व्हेरिएबल कोणते होते आपल्याकडे, P होता, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. आता प्रेशर तर झाला कॉन्स्टंट. प्रेशर काय झालेला आहे, कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट झाला दॅट मीन्स व्हॉट, एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. दॅट्स इट. आता व्हॉल्यूम अँड टेम्परेचर म्हणजेच काय की व्हॉल्यूम जे आहे हे डिपेंड राहील टेम्परेचर वरती. दॅट्स इट. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. दॅट मीन्स व्हॉट, व्हॉल्यूम डिवाइड बाय टेम्परेचर इज इक्वल टू कॉन्स्टंट. ते कसं प्रोपोर्शनॅलिटी साइन केल्यानंतर काय होतं, V इज इक्वल टू C T. C मीन्स व्हॉट, कॉन्स्टंट. T डिनोमिनेटरला गेला, V डिवाइड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. दॅट्स इट. आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये P कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट झाल्यामुळे एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. दॅट्स व्हाय व्हॉल्यूम डिवाइड बाय टेम्परेचर रेशिओ इज कॉन्स्टंट. व्हॉल्यूम टू टेम्परेचर रेशिओ इज कॉन्स्टंट. नेक्स्ट पार्ट. आता व्हॉल्यूम टू टेम्परेचर रेशिओ जर कॉन्स्टंट असेल तर याचा ग्राफ कसा येईल, तर ग्राफ येईल स्ट्रेट लाईन. व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर इज स्ट्रेट लाईन. ओके, ग्राफ समजला आपल्याला. ग्राफ आपण समजून घेतलेला आहे. जर विचार केला आपण PV कर्वचा, P and V, pressure, even if pressure is constant, that means pressure never change until व्हॉल्यूम किती चेंज झालं, V1, V2, V3, Vn पर्यंत जरी व्हॉल्यूम चेंज झालं तरी प्रेशर कॉन्स्टंटच असणार आहे. म्हणजे आपला जो ग्राफ आहे PV कर्व इज स्ट्रेट लाईन. PV कर्व इज स्ट्रेट लाईन. ओके, दॅट्स इट. ही गोष्ट समजली आपल्याला. आता आपण जाऊया याच्यामुळे वर्क डन किती होईल. आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये जे वर्क डन होईल, वर्क डनचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, P इज इक्वल टू डेल्टा V. कारण की काय चेंज होतं, व्हॉल्यूम चेंज होतं. प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर चेंज काय झालेला आहे, V1, V2, V3, Vn पर्यंत व्हॉल्यूम चेंज झालेला आहे आपल्याला दिसतंय. व्हॉल्यूम चेंज होतं पण प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट दॅट मीन्स एव्हरीथिंग डिपेंड ऑन व्हॉल्यूम. P इज इक्वल टू W is equal to P dV. dV means what? Volume change. Vf minus Vr. Vf minus Vr. We know very well. आता W साठी आणखी एक आपण फॉर्म्युला लिहू शकतो. तो म्हणजेच काय, N R delta T. Delta T means what? Change in temperature. Delta T means what? Change in a temperature. That's why we write N R T F minus Ti. N R T F minus Ti. We know very well. यालाच आपण इक्वेशन 1 नाव देऊया. आता नेक्स्ट पार्ट जो की आपण बघणार आहे इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी डेल्टा U इज नथिंग बट NCV डेल्टा T. आता N मीन्स व्हॉट, N मीन्स नंबर ऑफ मोल्स. CV काय आहे, CV आहे स्पेसिफिक हीट ऍट constant volume. Specific heat at constant volume. And delta T, this is a change in temperature. Change in temperature. म्हणून डेल्टा U लाच आपण कसं लिहिणार आहे बघा. डेल्टा U लाच आपण लिहितोय डेल्टा U is nothing but NCV. आता टेम्परेचर मध्ये चेंज होते म्हणजेच काय, TF minus
टी आय, यालाच आपण म्हटलं इक्वेशन नंबर 2, यालाच आपण म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर 2. ऑल राईट. आता आपल्याला माहित आहे की थर्मोडायनॅमिक्स लॉ, फर्स्ट लॉचा विचार करा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तर फर्स्ट लॉचा जर विचार केला तर आपल्याला माहित आहे Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W, किंवा आपण याला Q इज इक्वल टू W प्लस डेल्टा U असे म्हणतो. म्हणजेच काय, द हीट एनर्जी ऍब्सॉर्ब इज इक्वल टू W प्लस डेल्टा U. वर्क डन आहे, इंटरनल एनर्जी आहे, वर्क किती झालेलं. आता याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 चा जर याच्यामध्ये यूज केला तर आपल्याला काय भेटेल बघा. Q इज इक्वल टू भेटेल W च्या ठिकाणी आपण काय लिहिलेलं होतं ते आपल्याला माहित आहे, N R TF मायनस TI प्लस डेल्टा U इक्वेशन 2 N CV TF मायनस TI. कॉमन बाहेर काढूया, N कॉमन बाहेर काढला, TF मायनस TI कॉमन बाहेर काढलेला आहे. शिल्लक काय राहतोय तर R प्लस CV. R इज नथिंग बट गॅस कॉन्स्टंट. ओके, आता TF मायनस TI लाच आपण N डेल्टा T असेही लिहू शकतो. R प्लस CV जो पार्ट आहे, R प्लस CV मेयर्स रिलेशन नुसार यालाच आपण असं म्हणू शकतो CP इज इक्वल टू CV प्लस R. CP means what? Specific heat at constant pressure. Specific heat at constant pressure म्हणून या ठिकाणी आपण लिहितो CP. Q is equal to N delta T CP. Okay, that's it. This is the isobaric equation. आता याच्यावरून आणखी एक गोष्ट आपल्याला काय कळते की एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन चेंज इन टेम्परेचर. Everything is depend on that. Means this equation or this process lead to change internal energy. म्हणजेच काय, हा डेल्टा टी काय करेल, इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी कारणीभूत राहील. ऑल राईट, आपण बघितलेलं आहे आयसोबारिक प्रोसेसचं इक्वेशन. अजून पुढच्या माहितीसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.